नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एक अपडेट आलेली आहे। तर आता ती अपडेट आपण बघूया। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा, भरती प्रक्रिया सन 2023 यामध्ये अमरावती वनवृत्तातील लेखापाल व संरक्षक क संवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची दस्तऐवज कागदपत्रे तपासणीकरिता लघु यादी प्रसिद्ध करण्याबाबत अमरावतीमधून 22/12/2023 ची एक अपडेट आलेली आहे। तर बघा, लेखापाल साठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बघा 28/12/2023 ला 11 ते 5 वाजेपर्यंत हा ॲड्रेस दिलेला आहे। या ॲड्रेसला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि सर्वेक्षक या पदाची 29/12/2023 व 30/12/2023 सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत या ॲड्रेसला व्हेरिफिकेशन होणार आहे। त्या विद्यार्थ्यांचे या लिस्टमध्ये नाव असेल त्या विद्यार्थ्यांना या ॲड्रेसला जायचं आहे। ॲड्रेस तुम्ही नोट करून घेऊ शकता आणि डेट व टाइम सुद्धा लेखापाल व सर्वेक्षक या दोन पदांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। तर बघा, कागदपत्राची त्रुटी पूर्तते संदर्भात अपीलीय समिती पुढे उपस्थित राहायचा दिनांक 31/12/2023 वेळ सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत असणार आहे। आणि कागदपत्रे तपासणी जी आहे ती नेमून दिलेल्या दिनांकास जे उमेदवार आवश्यक कागदपत्रे सादर करणार नाहीत किंवा गैरहजर राहतील ते उमेदवार भरती प्रक्रियेमधून बाद ठरतील। म्हणजे जी दिनांक आणि जो टाइम टेबल दिलेला आहे या दिनांकास तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे। आता आपण लिस्ट बघणार आहे की कोणते कोणते विद्यार्थी यासाठी इलिजिबल आहे। तर बघा, लेखापाल गट क अमरावती वनवृत्त यामध्ये बघा, गुणवत्ता यादीनुसार 1/5 या प्रमाणात शैक्षणिक दस्तऐवज तपासणीकरिता बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांची लघु यादी प्रवर्ग अजा म्हणजे SC कॅटेगरीसाठी ही यादी क्रमांक 1 आहे। यासाठी जे पद होतं ते 1 पद होतं। यामध्ये बघा 6 विद्यार्थी बोलावलेले आहे। यामध्ये पार्टिसिपेंट ID, त्यानंतर बघा इथे नाव आहे, इथे डेट ऑफ बर्थ आहे, जेंडर, त्यानंतर त्यांचा ॲड्रेस आणि कॅटेगरी। तर बघा, कॅटेगरी SC आहे। तर अशा प्रकारे हे विद्यार्थी बोलावलेले आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी। लेखापाल गट क अज या कास्टसाठी आहे। सर्वसाधारण पद जे होते ते 1 होते। यासाठी सुद्धा 6 विद्यार्थी बोलावलेले आहे आणि 1/5 असे विद्यार्थी बोलावलेले आहे। त्यानंतर बघा, विजा अ लेखापाल गट क यासाठी सुद्धा 1/5 विद्यार्थी बोलावले आहे आणि हे विद्यार्थ्याची लिस्ट आहे। ही लिस्ट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तुम्ही तिथून डाउनलोड करून एकदा चेक करून घ्या। त्यानंतर बघा, लेखापाल गट क त्यानंतर ही यादी आहे भज क या पदासाठी। त्यानंतर बघा, इतर मागासवर्गाची ही यादी आहे। यासाठी 1/5 असे विद्यार्थी बोलावण्यात आलेले आहे। यामध्ये त्यांची कास्ट, नाव, सर्व गोष्टी डिस्प्ले केलेल्या आहे। त्यानंतर बघा, इतर मागासवर्ग महिला 1 पद, यासाठी 7 विद्यार्थी बोलावण्यात आलेले आहे। त्यानंतर बघा, लेखापाल गट क यासाठी 1 पद होतं, यासाठी विद्यार्थी बोलावण्यात आलेले आहे। त्यानंतर बघा, महिलासाठी 1 पद आहे, यासाठी सुद्धा महिला बोलावण्यात आले आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी। तर अशा प्रकारे PDF आलेली आहे अमरावतीची। तर यामध्ये जे विद्यार्थ्यांचे नाव आहे एकदा चेक करून घ्या आणि जर तुमचे नाव असेल तर तो टाइम टेबल दिला आहे, त्या टाइम टेबलला आपल्याला तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहणं गरजेचं आहे। आणि ही जी PDF आहे ही तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर यामध्ये लेखापाल व सर्वेक्षक गट क या 2 पदांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। तर त्यांचा टाइम टेबल आलेला आहे। तर बघा, अमरावती वन विभाग यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी लिस्ट आहे ती डिस्प्ले केलेली आहे। यामध्ये लेखापाल व सर्वेक्षक या 2 पदांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्याचा जो टाइम टेबल आहे तो सुद्धा डिस्प्ले केलेला आहे। तर बघा, लेखापालचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 28/12/2023 ला सकाळी 10 ते 5 या दरम्यान होणार आहे आणि ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे गर्ल्स हायस्कूल जवळ कॅम्प अमरावती इथला। त्यानंतर सर्वेक्षक जे पद आहे त्यांचं 29/12/2023 व 30/12/2023 या 2 दिवसामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे 10 ते 5 या टाईममध्ये। आणि त्यांचा सुद्धा जो ॲड्रेस आहे तो गर्ल्स हायस्कूल जवळ दिलेला आहे। तर ज्या विद्यार्थ्यांच्या लिस्टमध्ये नाव आहे त्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जावे व या संदर्भात जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।